नमस्कार मित्रांनो, कोकणची सफारीच्या नव्या कोऱ्या कोकण सफारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, आजच्या कोकण सफारीमध्ये आज आपण बघणार आहोत कोकणातील एक फार पूर्वीपासून चालत आलेला कार्यक्रम, तो म्हणजे ब्राह्मण भोजन. बऱ्याच कोकणी लोकांना हे माहिती असेल, पण कोकणाव्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना ब्राह्मण भोजन म्हणजे नक्की काय हे आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. ते कशाप्रकारे केला जातो तो कार्यक्रम, तर तो आज आपण बघणार आहोत. आपले नाटेकर बंधू म्हणजे सुशील दादा दरवर्षी डिसेंबर महिन्यात हे ब्राह्मण भोजन करतो. तसंच प्रत्येकाकडे वेगवेगळ्या महिन्यात साजरं केलं जातं ब्राह्मण भोजन. तर ते ब्राह्मण भोजन नक्की काय असतं, कशाप्रकारे ते साजरं केलं जातं, हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकण सफारी आणि आजचं हे ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम. तो कसा असतो तो बघूया. चला तर मग. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट करा. हा आमच्या गावातून गाडीतून जाणारा छोटासा रस्ता आहे, सुंदर निसर्गरम्य असा रस्ता आहे. हे सुशील नाटेकर बंधूंचं घर आहे, सुशीलदाचं घर आहे. आणि दरवर्षी ते वेगवेगळे मुंबईवरून येऊन आपले गावात होणारे सर्व कार्यक्रम करत असतात. तर हा छोटासा रस्ता आहे आणि त्या बाजूलाच एक महापुरुषाचं स्थान आहे. त्या स्थानाजवळ देवाचे सर्व कार्यक्रम वगैरे होतात. आणि हा जो फणस बघताय ना, ही 2 गावांची सीमा आहे, म्हणजे बांदिवडे खुर्द आणि बांदिवडे बुद्रुक. तर इथे महापुरुषाचं जे स्थान आहे तिथे जाऊन आपल्याला आज तो ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम बघायचा आहे, कसा असतो तो. तर मी तुम्हाला आता ते स्थान दाखवतो. इथे बघा, इथे आपल्याला आता आपले चप्पल वगैरे काढून पुढे जायचं असतं. चप्पल वगैरे इथे घालून येत नाहीत, कारण हे महापुरुषाचं स्थान असल्यामुळे. आणि इथे आमची ही विहीर आहे छोटीशी, आणि इथे हा कार्यक्रम होणार आहे ब्राह्मण भोजनाचा. इथे बघा, आता ही दगडाची चूल सुद्धा बनवून ठेवलेली आहे, लाकूड आहेत. इथे आता बघू शकता तुम्ही, जोशी गुरुजी सुद्धा आलेले आहेत. नमस्कार गुरुजी. आज ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आहे, तर हे जोशी गुरुजीच आपले आजचं हे ब्राह्मण भोजन करणार आहेत. गुरुजी आता त्या महापुरुषाच्या स्थानाकडे गेलेले आहेत बघा. आणि आता पुढचा कार्यक्रम किंवा पुढच्या विधी आता चालू होती. डिसेंबर महिना असल्यामुळे अतिशय सुंदर असं वातावरण आहे, मस्त गुलाबी थंडी आहे वातावरणात. इथं आजूबाजूचा निसर्ग तुम्ही इथे बघू शकता. तर ही आमची विहीर आहे आणि बाजूला ही आमची बाग आहे नारळांची. समोरच आमचं घर आहे. सुशीलदा सुद्धा आलेला आहे सगळं सामान घेऊन मस्तपैकी. आणि सुशीलदास दरवर्षी येऊन हे ब्राह्मण भोजन करत असतो. दर डिसेंबर दिवाळीच्या नंतर हे ब्राह्मण भोजन दरवर्षी होत असतं. तर गुरुजी चुलीची मांडणी करतात, इथे तुम्ही बघू शकता. इथे सगळं सामान शुभम आणि सुशीलदाने आणून ठेवलेलं आहे. आणि ब्राह्मण भोजन हे एका बाहेरच होतं, घराच्या बाहेर होतं, अशा निसर्गाच्या सानिध्यात केलं जातं. जिथे देवाचं स्थान असतं तिथे ब्राह्मण भोजन लोक कोकणात करतात. का ब्राह्मण भोजन म्हणजे नक्की काय? ब्राह्मणांनी जेवण करायचं, हां त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचं. हां हां. त्याला ब्राह्मण भोजन. अच्छा, म्हणजे फार पूर्वीपासून जी प्रथा चालू झालेली आहे ना. हां हां हां.
मस्तपैकी ब्राह्मण भोजनासाठी लागणारं ताजं पाणी आणतोय विहिरीवरून. आपल्या मस्त हवा सुटली आहे मित्रांनो, खूप छान वातावरण आहे. जोशी काका सुद्धा जोरदार तयारीला लागले आहेत भोजनाच्या, आणि त्याच्यानंतर मग पूजा होईल. महाप्रसादाची तयारी तर झालेली आहे आणि आता पूजेची तयारी चाललेली आहे. तुम्ही ते बघू शकता. केशवाय महा केशवाय महा नारायण महा माधवाय महा गोविंदाय महा विष्णुवाय महा मंगळाय महा श्रीराय महा श्रीशान पद्माय महा दामोह हज प्रद्युम्नाय ध्यान पुरुषोत्तमाय रक्षाय महा. डोक्याला पिंजर लावून घ्या. प्रद्युम्नाय ध्यान पुरुषोत्तमाय रक्षाय महा शिवाय. हां मच्छा बोट केशवाय नारायण महा माधवाय महा गोविंदाय महा विष्णुवाय महा मधुवाय महा पितृवाय महा मनाय महा श्रीधराय महा श्रीशाय महा पद्माय महा दामोदराय महा संघर्षाय महा वासवाय महा प्रद्युम्नाय महा ध्यान महा पुरुषोत्तमाय महा रक्षाय महा शिवाय महा सुताय महा जन लोकनाय महा हरे महा कृष्णाय महा परमश परमश परमात्मा विराट चंद्रा प्राणाय जन्मे वा ओम भोम भोम स्वाहा माम जनाम सगळं तसे वैष्णव जीवन आपण दुर्गा महागणपती महा इष्ट देवता बुन्मा कान देवता बुन्मा ग्राम देवता बुन्मा वासु देवता बुन्मा सर्वेभ्यो देव बुन्मा सर्वेभ्यो ब्राह्मण बुन्मा कर्म प्रधान देवता भ्यो नमो नमः. हा बोल स्वाहा तत्सवितम. हातात दोन तांदूळ घेऊन नमस्कार करा. लोकरतुंड महाकाय पंचेतांकडे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु शाहू साक्षात प्रभू तस्मै श्री गुरुमा भूर्भुवः स्वाहा महागणपती महा ध्याय आम्ही जाणार अक्षतांच्या समोर आम्ही दोन तांदूळ घ्या. भूर्भुवः स्वाहा मम आत्मना श्रेयास मोक्षार्थ भूर्भुवः स्वाहा. प्रतिवार्षिक महापुरुष देवता ब्रह्मा प्रतिवार्षिक नाटेकर कुटुंबीय ब्राह्मण भोजन अहम करिष्ये. तथाच महागणपती पूजनं च करिष्ये. कलशघंटा दीपपूजनं च गणपती स्मरणं च करिष्ये. गणपती पूजनं च करिष्ये. दोन वेळा तांदूळ घाला. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा ध्यायामि ध्यानाध्यक्षतांच्या समर्पयामि. तांब्याला गंध लावा, घंटेला गंध लावा. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कलशान महाविदे प्राथे चंदनं समर्पयामि. घंटिकायन महाविदे प्राथे चंदनं समर्पयामि. प्राथे चंदनं समर्पयामि. दोन दोन तांदूळ स्वर्णलंकाराचे अक्षतांच्या समर्पयामि. घंटिकायन महा स्वर्णलंकाराचे अक्षतांच्या समर्पयामि. तुळशीपत्र तांब्यात टाका आणि पूजा साहित्य आपल्या अंगावर पाणी शिंपडून घ्या. तांब्यातलं पुंडलिका सबाई अभ्यंतर सूची नाही तुळशीपत्राने शिंपडा. तुळशीपत्राने अपवित्र अपवित्र वा सर्वागत वा पुंडलिकाक्ष सबाई अभ्यंतर सूची सर्व सूची पूजा द्रव्यानिक सूची आत्मानं प्रोक्षम. तेव्हा आतमध्ये दोन वेळा तांदूळ घाला. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा आवाहनाध्यक्षतांच्या समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा आसनाध्यक्षतांच्या समर्पयामि. पळीने दोनदा दोन दोन ते पाणी घाला. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा पादोपाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा वस्त्राते दोन तांदूळ वस्त्रपवस्त्राते कार्पासवस्त्रपित्तम अक्षतांच्या समर्पयामि. गंध लावायचं. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा विलेपराते चंदनं समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा हळद पिंजर विद्येन महा सिद्धेन महाद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. स्वर्ण परत दोन तांदूळ स्वर्णलंकाराचे अक्षतांच्या समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा एक फुल घाला. यथा कालोद्भव दीट काढा. यथा कालोद्भव पुष्पान् समर्पयामि. माल्यादीन मत्स्यादीन स्वनिर्भय प्रभो मयादीन कृतान् पुष्पान् प्रथम यथा कालोद्भव पुष्पान् समर्पयामि. आरक्तोक्तं समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पान् समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा डाव्यातून घंटा वाजवा. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा धूपान् समर्पयामि. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा दीपं दर्शयामि. वनस्पतिषु धूतो गंधासोतम आग्नेय सर्वदेवानां धूपं कृतां धूपान् समर्पयामि. दीपं दर्शयामि. बाय भूर्भुवः स्वाहा बस. भूर्भुवः स्वाहा महागणपती महा धूपान् समर्पयामि. दीपं दर्शयामि. हात जोडा. प्रणम्य ओम गौरीपुत्र विनायकं भक्तावासं समर्पितमाय कामाचं सिद्धे प्रथम वक्रतुंडं एकं तं द्वितीयकं कृष्णपिंडाख्य गजवतं लंबोदं पंचष्टम एकादश सप्तम विराजंत धूर्णसातं नवमं बालचंद्रचर्यं तु विनायकं एकादशं गणपतिलालशं तु गजाननं द्वादशेतानं नित्यंद्यपत्यंगा लचविघ्नमृत्य सर्वसिद्धिर्भवति विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं
जपेंद्र गणपती स्तोत्रम दिन गणपती वाचवशात अष्टभूर महागणपती स्तोत्रम संपूर्णम. हातावर पाणी घ्या, गुळाला 3 वेळा पाणी फिरवा. नैवेद्य आरती औषधा गुळ खाद्य नैवेद्यम चौरापी आम्ही प्राणायन महापानायन मा 3 वेळा. प्राणायन महापानायन मा व्यानायन मा उदाहरण मा समायन मा ब्रह्मन मा. नैवेद्यमध्ये पाणी सोडापी आम्ही कामना 3दा पाणी सोडा. उत्तरपश्चिम प्राणायन महापानायन मा व्यानायन मा उदाहरण मा समायन मा ब्रह्मन मा. नैवेद्यमध्ये पाणी सोडापी आम्ही उत्तरपश्चिम सोडापी आम्ही हस्तपश्चिम सोडापी मुखापश्चिम सोडापी आम्ही करत बनाते पुष्पद्वारा चंदनम सोडापी आम्ही विड्यावर 2-3 पाणी घाला. मुखवासार्थे पुष्पभर तांबडम सुवर्ण पुष्पाचे कांच समरापी आम्ही गंधळा विड्याला 2 तांदूळ घाला. सुवर्णलंकाराच्या अक्षतांच्या समरापी आम्ही तांदूळ घाला. विडेपणाचे चंदनम समरापी आम्ही फुलाची पाकळी घाला. मुखवासार्थे पुष्पभर तांबडम सुवर्ण पुष्पाचे कांच समरापी आम्ही यथा काळ भावपुष्पां समरापी आम्ही सर्वोपचाराचे शेतोपचाराचे नमस्काराचे नमस्कार मी. इथे महापुरुषावर 2दा तांदूळ घाला. महापुरुषा देवता ब्रह्मा आव्हानाच्या अक्षतांच्या समरापी आम्ही घालायचो विड्यावर. हा महापुरुष देवता ब्रह्मा 2 पळ्या पाणी घाला. पूर्वा महापुरुष देवता ब्रह्मा पादव पाद्यम सौरापी आम्ही अर्घ्यम सौरापी आम्ही आचम सौरापी आम्ही दानियम सौरापी आम्ही गंध लावा. पूर्वा महापुरुष देवता ब्रह्मा विदेपराथे चंदन सौरापी आम्ही तांदूळ घाला. सुवर्णलंकाराच्या अक्षतांच्या समरापी आम्ही पूर्वा महापुरुष देवता ब्रह्मा फुल ठेवा. यथा कालोद्भव पुष्पां सौरापी आम्ही पूर्वा महापुरुष देवता ब्रह्मा मुखवासार्थे पूजिव्रताम्रम सुवर्ण पुष्पाचे कांच समरापी आम्ही सर्वोपचाराचे शेतुपचाराचे नमस्काराचे नमस्करोमि. यज्ञ यज्ञमयंत देवास्थान धर्मान प्रस्वान्यासन ते नाकम इमान सचन त्याचा पूर्वे साध्यासन ते देवा. ओम राजाधिराजा प्रशंसायने नमो वयवै सोडाय कुर्मय समय कामान काम कामाय वयम कामेश्वर सोडो जातो कुबेराजे सोडाय महाराज महा. ओम स्वस्तिताम राज्यम बहुजम स्वराज्यम राजम पारमेश्वर राज्यम महाराजा जवाजी वचमय समंत वर्जाईचा सार्वभौम सार्वाय शांतारा प्रवाजातो तुझे वेळ शोध पंचायती कदपेशक लोको विहितो मरता सर्वे टारो मर्तशावसंगे. एक फूल घाला. आविष्कृत काम प्रे विश्वे देवा सवासयते दिक्कळा. मंत्रपुष्पं समरापी आम्ही नमस्काराचे नमस्करोमि. पानाला चाटला तारीमची जातरी विग्रहान महागणपती आसनम सौरापी आम्ही अनेक कृतपती महागणपती देवता प्रियंताम. आता तांदूळ पाटाच्या मागे उभी राहा आणि आपल्या भोवती 3 प्रदक्षिणा घाला. तांदूळ वरती घाला. या निकामी जपापानी जन्मांतम कांतानी विनाशकम ते प्रशांतरे. या निकामी जपापानी जन्मांतम कांतानी विनाशकम ते प्रशांतरे. या निकामी जपापानी जन्मांतम कांतानी विनाशकम ते प्रदक्षिणापरिवरे. सर्वोपचाराचे शेतोपचाराचे नमस्काराचे नमस्करोमि. घाला होती नारळ नैवेद्य घालतो. महागणपती देवता आपण नैवेद्य एकदम स्वरापी आम्ही प्राणाश्वा अपनाश्वा वनाश्वा समानाश्वा भ्रमणेश्वा नैवेद्य आम्ही स्वरापी आम्ही नैवेद्यार्थ औषधा महापुरुष देवता आपण नैवेद्यार्थ औषधा एकदम स्वरापी आम्ही प्राणाश्वा अपनाश्वा वनाश्वा उदाश्वा समानाश्वा भ्रमणेश्वा नैवेद्य गोमाता देवता आपण नैवेद्यार्थ औषधा गोग्रास महान एकदम स्वरापी आम्ही ईसवटवटी देवतापुरुष देवता आपण महाकाकडिम स्वरापी आम्ही प्रत्यक्ष ब्राह्मण देवता आपण नैवेद्यार्थ औषधा एकदम स्वरापी आम्ही प्राणाश्वा अपनाश्वा वनाश्वा उदाश्वा समानाश्वा ब्रह्मणेश्वा. नैवेद्यमध्ये पाणी स्वरापी आम्ही सर्वपदार्थे शेतोपचाराचे नमस्काराचे नमस्करोमि. ही वाडी नेऊन बाहेर ठेवा. तिकडे ठेवा. तिकडे कोण जाणार नाही. पूजा तर झालेली आहे. तर सगळा नैवेद्य सुद्धा दाखवून झालेला आहे. तर तुम्हाला गायच्या पानावर हळद पिंजर घाला. फुल घाला. फुलाची पाकळी घाला. इथे बघा ही सोलकढी तयार झाली आहे. रेडी आहे आपली. त्याच्यानंतर आता बटाटा भाजी वरण त्याच्यानंतर ही खीर सोजी आपल्या मालवणी भाषेत सोजी बोलतात त्याला आणि भात हे सगळा महाप्रसाद इथे आता तयार आहेत आणि इथेच याच दगडाच्या चुलीवरती आपण तो बनवलेला एकदम निसर्गाच्या एकदम सानिध्यात. इथे तुम्ही बघू शकता. पूजा झालेली आहे. महाप्रसाद सुद्धा तयार आहे आणि आता आम्ही सर्वजण आता या महाप्रसादाचा लाभ घेतील.
आता गुरुजीसुद्धा नैवेद्य घेत आहेत. नाटक आपले महाराजा कुटुंबी आणि महाराजा प्रतिवर्षी आपले महाराजा इथे ब्राह्मण भोजन करतात. महागणपती पूजन करून 5 नैवेद्य दाखवतात. यावर्षी काही महाराजा हे ब्राह्मण भोजन केलेलं आहे. महागणपती पूजन करून नैवेद्य दाखवलेलं आहे. ते मान्य करून घे. काही करण्यामध्ये काय ते अपराध झाले ते क्षमा कर. त्यांच्या कुटुंबाची माणसं जे काय धंदा उद्योग करतात त्यात त्यांना खरा खावा त्याचे मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. पूर्णपणे नाटेकर कुटुंब यावरती तुझी उपाधिष्ट ठेव. ज्या ज्यावेळी हाक मारतील त्याच्यावेळी त्यांच्या हाकेला धावू. निश्चित मनोकामना पूर्ण करून सर्व तोपर्यंत आनंदी आनंद. देवगणाचा पूजा माझ्या विष्णुकामाचे दर्शन पुनरागमनाच्या मंगलमूर्ती नमस्कार. आयुष्यवान भव दीर्घायुष्य. आयुष्यवान भव दीर्घायुष्य. बसतो का बस नाही राजूगा काय तर ना बस पाठी नाही गेलं भाजी मिळेल काय? काय टेन्शन नाही. गुडघे दुखत आहे. सोलकढी बघा छान आहे. मागवान काय सोलकढी एक नंबर. तर मित्रांनो हे होतं कोकणात साजरं केलं जाणारं किंवा कोकणात केलं जाणारं ब्राह्मण भोजन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपरिचित कोकणचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःसाठी, आपल्या परिजनांसाठी आणि आमच्या कोकण सफारीसाठी. जय हिंद, जय कोकण.